आदित्यच्या हातात तो तपकिरी लिफाफा थरथरत होता. समोर उभा असलेला तो अनोळखी माणूस लिफाफा देऊन गर्दीत नाहीसा झाला होता. आरोहीच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह आणि मनात धडधड वाढली होती. आदित्य, काय आहे त्या लिफाफ्यात? आणि या माणसाने माझ्या काकांचे नाव का घेतले? तिने कातर स्वरात विचारले. आदित्यने आजूबाजूला पाहिले. संध्याकाळचे अंधारे सावट प्रभात रोडवर पसरू लागले होते. इथे नको आरोही, आपण आज जाऊया. तो फक्त इतकंच बोलू शकला. दोघेही घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेतल्या बाकावर जाऊन बसले. घरातून मीनाताईंच्या स्वयंपाकाचा खमंग वास येत होता, पण बाहेरच्या वातावरणात मात्र एक वेगळीच दाहकता जाणवत होती. आदित्यने लिफाफा फोडला. आत एक जुना पिवळा पडलेला कागद होता आणि एक छोटी चावी होती. कागदावरचे अक्षर ओळखीचे वाटावे असे होते, पण ते कोणाचे होते हे आदित्यला लगेच उमजले नाही. त्याने वाचायला सुरुवात केली आणि आरोही त्याच्या खांद्यावरून वाकून पाहू लागली. पत्रात लिहिले होते, आदित्य, तू पुण्यात पोहोचला आहेस. हे ऐकून आनंद झाला. ज्या सत्यापासून तुझे बाबा आयुष्यभर पळत राहिले, ते सत्य आता तुझ्यासमोर उभे ठाकले आहे. देशपांडे निवासातल्या त्या भिंतीवरचा फोटो तू पाहिलाच असशील. सौरभ देशपांडे हरवला नव्हता, तर त्याला दूर करण्यात आले होते. तुला जर खरे काय घडले हे जाणून घ्यायचे असेल, तर उद्या दुपारी 12 वाजता मुळशीच्या त्या जुन्या पडक्या वाड्यावर ये. एकटाच ये. आरोहीच्या सुरक्षिततेसाठी हे तुझ्या हिताचे आहे. तुझा भूतकाळ. आरोहीने ते वाचले आणि तिचा चेहरा पांढरा पडला. दूर करण्यात आले होते म्हणजे काय? माझे काका स्वतःहून घर सोडून गेले नाहीत? आणि आदित्य, तुझे बाबा आणि माझ्या काकांचा काय संबंध? तिने प्रश्नांची सरबत्ती केली. आदित्यचे डोके सुन्न झाले होते. त्याचे वडील प्रभाकर राणे हे एक मोठे उद्योजक, पण त्यांच्या स्वभावात नेहमीच एक अनाकलनीय शांतता असायची. ते कधीच आपल्या जुन्या मित्रांबद्दल बोलत नसत. आरोही, मला काहीच कळत नाहीये, पण त्या फोटोत माझ्या बाबांसोबत तुझे सौरभ काका होते हे मात्र नक्की. आणि तो मेसेज करणारा माणूस, तो मला इथे पुण्यात फॉलो करतोय. त्या रात्री आरोहीला झोप लागली नाही. ती जुन्या अल्बममध्ये सौरभ काकांचे फोटो शोधू लागली. तिला एक छोटा फोटो सापडला, ज्याच्या मागे लिहिले होते, प्रभाकर आणि सौरभ, मैत्रीचे अतूट नाते, 1998. तिची खात्री पटली की हे रहस्य तिच्या आणि आदित्यच्या जन्माआधीपासूनचे आहे. दुसरीकडे आदित्य मुंबईला न जाता पुण्यातल्या एका हॉटेलवर थांबला. तो सतत त्या पत्रातील शब्दांचा विचार करत होता, आरोहीच्या सुरक्षिततेसाठी. हे शब्द त्याला अस्वस्थ करत होते. त्याला जाणवले की तो फक्त आरोहीच्या प्रेमातच पडला नव्हता, तर आता तिच्या रक्षणाची जबाबदारीही त्याच्यावर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने ठरवले की तो मुळशीला जाणार. त्याने आरोहीला काहीही न सांगण्याचे ठरवले, पण आरोही हुशार होती. तिने आदित्यच्या गाडीचा GPS ट्रॅक करायचे ठरवले होते, जे तिने काल गप्पांच्या ओघात त्याच्या फोनमध्ये सेफ्टी म्हणून सेट करून घेतले होते. दुपारचे 12 वाजत आले होते. मुळशीच्या घनदाट झाडीत तो जुना वाडा एकाकी उभा होता. पावसाने जोर धरला होता. आदित्य वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचला. वाड्याचे लाकडी दरवाजे करकरत उघडले. आत गेल्यावर त्याला समोर एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. त्याचा चेहरा अंधारात होता, पण हातातील सिगारेटचा उजेड मधूनच चमकत होता. आलात तर, शेवटी रक्ताने हाक मारलीच. तो थंड आवाज
पुन्हा घुमला. आदित्य धाडसाने पुढे गेला. कोण आहात तुम्ही? आणि माझ्या बाबांचा आणि सौरभ देशपांडेंचा काय संबंध आहे? तो माणूस खुर्चीवरून उठला आणि प्रकाशात आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच काळ्या शर्टमधला माणूस होता. आदित्य, तुझे बाबा आणि सौरभ देशपांडे हे बिझनेस पार्टनर होते, पण एका मोठ्या व्यवहारामुळे त्यांच्यात वितुष्ट आले. तुझ्या बाबांनी सौरभला फसवले आणि... खोटं बोलतोयस तू? आदित्य ओरडला. खोटं? मग ही चावी कशाची आहे माहीत आहे? ही त्या लॉकरची आहे जिथे सौरभने तुझ्या बाबांविरुद्धचे सर्व पुरावे ठेवले होते. आणि ते पुरावे मिळवण्यासाठी तुझ्या बाबांनी काय केले हे तुला माहीत आहे का? त्याच क्षणी बाहेरून गाडीचा आवाज आला. आरोही तिथे पोहोचली होती. तिने आत धावत येताना पाहिले की आदित्यच्या मानेवर कोणीतरी बंदूक धरली होती. आदित्य! ती ओरडली. बंदूक धरलेल्या माणसाने मागे वळून पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. आरोही, तू इथे काय करतेस? आदित्यने संधी साधून त्या माणसाचा हात पिरगळला, पण त्या झटापटीत त्या माणसाचा मास्क खाली पडला. समोरचा चेहरा पाहून आरोही आणि आदित्य दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. तो माणूस दुसरा कोणी नसून शरदरावांचा अत्यंत जवळचा मित्र अभय कुलकर्णी होता, ज्याने आदित्य आणि आरोहीचे लग्न जमवण्याचा पुढाकार घेतला होता. अभय काका, तुम्ही? आरोहीला विश्वास बसत नव्हता. अभय कुलकर्णी हसले, पण त्या हास्यात क्रूरता होती. हो आरोही, मीच. पण मी हे जे काही करतोय ते तुझ्या फायद्यासाठीच आहे. या आदित्यच्या बापाने तुझ्या घराची राख रांगोळी केली आहे आणि आता हा मुलगा तुझं आयुष्य बर्बाद करायला आलाय. आदित्य चक्रावून गेला होता. माझे बाबा गुन्हेगार आहेत? हे कसं शक्य आहे? सत्य यापेक्षाही भयानक आहे आदित्य. अभय कुलकर्णी शांतपणे म्हणाले. तुला वाटतंय की सौरभ देशपांडे गायब झाले? नाही, त्यांना संपवण्यात आले होते. आणि तो आदेश कोणी दिला होता हे तुला माहिती आहे का? वाड्याच्या बाहेर वीज कडकडली आणि एका मोठ्या धमाक्यासह वाड्याचा जुना खांब कोसळला. धूळ आणि धुराच्या लोटात अभय कुलकर्णी गायब झाले होते, पण मागे सोडून गेले होते एक भयानक सत्य. आदित्यने त्या पडलेल्या लिफाफ्यातली चावी पुन्हा उचलली. आता त्याला सत्य शोधायचे होते, पण त्या सत्यामुळे त्याचे आणि आरोहीचे नाते टिकणार होते की कायमचे संपणार होते? आरोही आदित्यकडे पाहत होती. तिचे डोळे भरून आले होते. आदित्य, जर तुझे बाबा माझ्या काकांच्या मृत्यूला कारणीभूत असतील तर आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही. आदित्य काहीच बोलू शकला नाही. त्याने फक्त ती चावी घट्ट पकडली. त्याला आता त्या लॉकरपर्यंत पोहोचायचे होते, पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आणखी एक तिसरी नजर होती, जी वाड्याच्या वरील मजल्यावरून त्यांच्याकडे पाहत होती. ती व्यक्ती कोण होती? आणि सौरभ देशपांडे खरोखरच मृत होते की हा काही मोठा कट होता? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.